भारतीय दंड संहिता IPC, भारतीय न्याय संहिता BNS जर कोणी चर्चवर हल्ला करत असेल तर भारतीय दंड संहिता IPC आणि भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत विविध कलमांनुसार कारवाई केली जाऊ शकते। यामध्ये धार्मिक भावना दुखावणे, मालमत्तेचे नुकसान करणे, मारहाण करणे किंवा दंगल करणे अशा गुन्ह्यांचा समावेश असू शकतो। कलम लागू होतील हे हल्ल्याच्या स्वरूपानुसार आणि परिस्थितीनुसार ठरवले जाईल। खालील कलमे लागू होऊ शकतात। IPC कलम 295 धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न केल्यास। IPC कलम 153 विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्याचा प्रयत्न केल्यास। IPC कलम 427 मालमत्तेचे नुकसान केल्यास। IPC कलम 323, 324, 325, 326 मारहाण केल्यास किंवा जखमी केल्यास। IPC कलम 143, 147, 148 बेकायदेशीर जमाव किंवा दंगल केल्यास। IPC कलम 452 घरात घुसून मारहाण किंवा हल्ला केल्यास। भारतीय न्याय संहिता BNS कलम 341 चुकीच्या पद्धतीने कोणाला अडवल्यास। भारतीय न्याय संहिता BNS कलम 352 हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर केल्यास। याव्यतिरिक्त हल्ल्याच्या स्वरूपानुसार आणि परिस्थितीनुसार इतर संबंधित कलमे देखील लागू होऊ शकतात। उदाहरणार्थ जर कोणी चर्चमध्ये घुसून तोडफोड करत असेल तर IPC कलम 427 मालमत्तेचे नुकसान आणि IPC कलम 452 घरात घुसून हल्ला लागू होऊ शकतात। जर कोणी धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करत असेल तर IPC कलम 295 धार्मिक भावना दुखावणे लागू होऊ शकते। जर कोणी मारहाण करत असेल तर IPC कलम 323, 324, 325 किंवा 326 मारहाण आणि जखमी करणे लागू होऊ शकतात। निष्कर्ष चर्चवर हल्ला करणे हे गंभीर गुन्हेगारी कृत्य आहे। या गुन्ह्यासाठी विविध कलमांखाली कारवाई होऊ शकते। हल्ल्याच्या स्वरूपानुसार आणि परिस्थितीनुसार योग्य कलमांखाली खटला चालवला जातो।